अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार सत्संग समितीच्या वतीने बदलापूर शहरामध्ये 3 दिवसांच्या गीता रामायण दिव्य सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 15 ते 17 जून रोजी आयोजित केलेल्या समारोहात भारतीय समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री गोपाल चैतन्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संत श्री लक्ष्मण चैतन्य बापू यांनी उपस्थित भाविकांना गीता रामायण सांगितले। कार्यक्रमात भाविकांसाठी महाप्रसादाची देखील सोय करण्यात आली होती। यावेळी बदलापूर शहर तसेच ठाणे जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। लक्ष्मण चैतन्य बापूंनी हा साधक परिवार जो निर्माण केला ते रावेर तालुका आणि पाल आश्रम जळगाव जिल्हा आज हा मोठा परिवार झालेला आहे। आणि आज जे गीत रामायण 3 दिवसीय या ठिकाणी सत्संग हा 3 दिवस आज अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे मुंबईमधून या परिसरातून। आणि असा सुंदर कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्याचा आनंद आम्ही सगळे घेत आहोत। आज मंचला जे राजस्थानचे मोठे गायक आहेत त्यांची भजन संध्या पण आहे। उद्या मशरूम मंचला त्यांचे चिरंजीव त्यांची भजन संध्या आहे। उद्या पण कार्यक्रम आहे। आणि अशा पद्धतीने या देशामध्ये ज्या आदिवासी विभाग आहे त्या विभागामध्ये जे महाराजांनी जे रोपटे लावलं होतं आज याचा वटवृक्ष होत आहे। आणि अशा प्रकारची आवश्यकता आपल्याला आहे, कारण आपल्याला यांच्यातून मार्गदर्शन जे मिळतं आहे त्याच्यामुळे अनेक संसार सुधारलेले आहेत। अनेक आदिवासी भागातले लोक या ठिकाणी याचा लाभ घेत आहेत। आज आम्हाला आनंद आहे की आपल्या बदलापूर पश्चिम येथील ही जे आमची शाखा आहे त्या शाखेचे आमचे संजू भाऊ अध्यक्ष आहेत आणि रमेश भाऊ यांनी सगळी व्यवस्था सगळे मिळून केलेली आहे। आज आम्हाला खूप आनंद आहे की हा कार्यक्रम फार आम्ही त्याचा आनंद घेतो। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।